मानलेला आहे. माता सांगा साधू संत कशासाठी आले? हा, उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. इथं भक्तीला जे साधू संत येतात ना, खऱ्या खोट्याचा निवाडा करायला येतात. तर खऱ्या खोट्याचा निवाडा व्हायला पाहिजे. आज लोकांची धावपळ जी चालू आहे ना, ही धावपळ तुम्हाला करावीच लागणार आहे. ही धावपळ करावीच लागणार आहे, कारण की पोटी अन्नमय कोश आहे ना, या अन्नमय कोशासाठी तुम्हाला कष्ट करावं लागणार आहे. पण शाश्वत सुख ही जर मिळवायची असेल तर परंपरेतला गुरु पाहिजे. ज्ञानेश्वर आदिना तुम्हा बीज प्रगटाली मच्छिद्र लादले सहज स्थिती तेज प्रेमुद्रा गोरक्ष. पण परंपरेने यायला पाहिजे. पण जर परंपरा नसेल आणि काही परंपरा खंडित होऊन गेलेल्या आहेत. हस्तांतरामध्ये पूर्वी बघा झाडपाल्याचं औषध द्यायचे आणि त्याच्यावर आजार बरं व्हायचे. झाडपाल्याचं औषध दिलं तर बरे व्हायचे. आता गेलं ना ते. का केलं? की हस्तांतर केलं नाही. आता मला शुगर डॉक्टरने सांगितलं, डोळ्याचा पाहते शुगर. 15 दिवस गोळ्या घेतल्या, ऑपरेशन झालं, गोळ्या बंद करून टाकल्या आणि जे औषधं सांगितलेले आयुर्वेदिकमध्ये ते औषध घेतले त्याच्यावर काय कुठं काय. आता तसं जर पाहिलं ना, 200-250 ही देणं नॉर्मल आहे. पण इथं 200 गेले गोळ्या सुरू करून देतात. त्यांचं जागतिक रॉकेट आहे ते. कोणी मानव असं न मानव. तुम्ही आपण सध्याच्या काळ जाते गरवून जातो, आपण लगेच सुरू करून घेतो. मी नाही केलं. आता मी केलं त्याचं कारण एक गोष्ट आहे की मी प्रयोग करून पाहिला काय होतं. काय होत नाही. त्याने बरेच उपाय दिले आहेत ते औषधं घ्यायचे. आणि एक वेळ गोळी सुरू केली ना मात्र ते बंद करावं लागत नाही. हालत प्रश्न. म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न इथं परमार्थामध्ये सुद्धा फॉर्म्युला महत्वाचा आहे. खरंच एक भगवंताचं. आणि खरं सांगू, साधन जे पार्वतीला एकांतात ज्यावेळेस सांगितलं होतं ना, हे नाम एकांतात, ते नाम भेटायला पाहिजे. हे तुकाराम महाराज रामकृष्ण हरी हा मंत्र आहे ना, हा उघडा मंत्र आहे, हा महामंत्र आहे. हा सर्वांसाठी यांच्या जीवनामध्ये गुरु करायची इच्छा नाही, गुरु करायच्याला इच्छा नाही, की ज्याने गुरु केला नाही त्यांनी रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र जप करायचा. पण तो पण जर केला त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो, पुण्य होतं. आणि त्या पुण्याने सद्गुरूची गाठ होते. हळूहळू बदल होतो त्याच्यामध्ये, हळूहळू बदल होतो. कारण की त्या संख्येने बदल होतो. तर या नामाने सुद्धा बदल. आणि तो तुकाराम शब्द देऊन सांगितलं आहे ना. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो गोड मंत्र सांगितला, कारण की ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा आहे, पार्वतीला ज्यावेळी हे ज्ञान देत होते, हे ज्ञान शंकर सांगत होते, त्यावेळेस चोरून मच्छिंद्रनाथाने ऐकलं होतं. त्यावेळी शाप दिलं त्याने, चोरून ऐकलं बरोबर होणार नाही तुला. कारण की ते सिक्रेट होतं. तो मंत्र कसा होता? सिक्रेट होता. ज्ञान गुड. गुड म्हणजे काय? ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लादले आणि निवृत्ती दिदले माझ्या. मग ते सिक्रेट नाम पाहिजे. आणि ते नाम म्हणजे तो फॉर्म्युला आहे चित्त शुद्ध करायचा. जसं काय म्हणतात मग रामकृष्ण हरी आणि तुम्ही जो सांगता सिक्रेट मंत्र, याच्यामध्ये फरक काय आहे? याच्यात म्हणजे फरक असा आहे, सलाईन डॉक्टर देतो आणि डॉक्टर जर विचारलं नारळाचं पाणी दिलं चालेल का? डॉक्टर काय म्हणतो? सलाईनचंच काम. नारळाचं पाणी जर दिलं तर एक सलाईनचंच काम करतं. डॉक्टर काय म्हणतो? मग आता सलाईन का बरं देतात? मग त्याने डायरेक्ट ट्रका दवाखान्यात आणणार पाहिजे. तोडलं का पे, तोडलं का पे, असं का बरं करत नाही? तसं रामकृष्ण हरी मंत्र आणि हा जो सिक्रेट मंत्र आहे असा फरक आहे. ही डायरेक्ट सलाईन आहे. हा जो गुड मंत्र जो आहे ना, ज्ञान गुड गम्य, हा जो मंत्र जो आहे ही डायरेक्ट सलाईन आहे. डायरेक्ट चित्त शुद्ध होतं. त्याचा लक्षणं दिसतात. तुम्ही जर फास्ट करून दिलं ना, ते सलाईन फास्ट जर करून दिले ना, घाम येतो. म्हणून डॉक्टर त्याला प्रमाण आहे. तुम्ही जास्त फास्ट करून दिले तर. म्हणून ते नाम जपताना सुद्धा ज्यांना मिळालं असेल ते नाम, ज्यांना अनुभव येत नाही तर ते चिंतन हळूहळू करतात. त्यांना जीव तोडून भजन करायला पाहिजे. हे भजन कसं करायला? पहिलं जीव तोडून करावे भजन, तर नारायण देईल भेटेल, तर अनुभव येईल. आता साहेबांनी घेतलेलं आहे. पण कसं आहे, जीव तोडून म्हणायला पाहिजे ते. आणि ते असोनी संसारी जी वेग करी, म्हणजे वेगाने म्हणायचं. आणि वेगाने म्हणता जीव तोडून म्हणता मग असं काहीतरी जाणवेल तुम्हाला. असं काहीतरी नशा आल्यासारखं जाणवेल.
तिथं तुकाराम महाराज साधू संत सांगतात, तुटो मस्तक तुटो शरीर, नामाचा गजर सोडू नये, देह जावो आत्वा राहो, पांडुरंग द्रोड बाप. मग तिथपर्यंत जायला पाहिजे. आपण वरवर भजन करता येतं. साधू संत सांगतात, वरवर भजन करून काही नाचा यायची एकच घाई, पुढची तडतड कर मना सोच झटपट, नाही तर अवघीच लटपट. म्हणून या ठिकाणी डॉक्टर सांगतात त्याच पद्धतीने सकाळ दुपार संध्याकाळ एक गोळी जेवणाच्या आधी, नंतर या बाकीच्या गोळ्या जेवणानंतर, याच्यात बदल होता कामा नाही. तशा पद्धतीने घ्यायला पाहिजे. मग आता सांगा, गोळ्या सुद्धा कुठपर्यंत घेतो आपण? आजार बरा होईल पर्यंत. तसं त्याला खात्री होते आपला आजार बरा झाला. आपला आजार बघा, हे लक्षण असतं, हे लक्षण आहे. याला म्हणतात भाव बळे आकडे, एरविना कडे, करतळे आवळे कैसा. अहो साध्या तुम्ही ताप आला जर गोळी घेतली, घाम येतो का नाही? मग भगवंताचं नाम काय पोकळ असेल का? इथं काय म्हणतात, नाम उच्चारता कंठी आणि पुढे उभा जगजिट. याला म्हणतात कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. हे चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी रामकृष्ण ठसा उमटायचा आहे. त्यानंतर उमटायचे सांगितलं मी, कोणी सांगितलं? सर्व गोंधळ चालू आहे. इथं काय झालं, पाठपाठ अभ्यास. बरं, ही जे त्या नामात पावर आहे. लहान मुलगा आहे, त्याच्या हातात काडीची पेटी दिली आणि त्याने ती काडी अशी घालली, अशी केली, उघडे का नाही? मग पावर त्या मुलामध्ये आहे का त्या काडीमध्ये आहे? कशामध्ये? आगपेटीच्या काडीमध्ये पावर येते, कोणामध्ये नाही. चाण्याने घातली काय, येण्याने घातली काय? तसं हे जे नाम आहे त्या नामात पावर आहे, देणाऱ्यामध्ये नाही, आमच्यामध्ये नाही. त्या नामात पावर आहे. म्हणून ते म्हणतात, हे जे नाम आहे भगवंताचं, जे नाम आहे, आणि म्हणून बरेचसे सुशिक्षित लोक इकडे काय येते, अनुभवच नाही ना हो. बरं, अनुभव महत्वाचा का नसतं, पाठपाठ तर महत्वाचं. इथं तर बापरे 4 पडे 6 पडे 18 के मुख पाठ, ब्रह्मज्ञानाची खबर नाही, जैसी बडबडे पाठ. इथे हे जे कीर्तनकार परत यांनाच मान्य नाही अवस्था, अष्टसाती भाव मान्य नाहीत. आणि ज्यांना मान्य नाहीत ना, ते सर्व बाजारू जय सांगतोय. आता एखादा युट्यूबवर टाकते, मी सांगतो, अष्टसात्विक भाव ज्या महाराजाला मान्य नाही, तो पोट भरू आहे, बाजारू आहे, किंवा ते आता याने सांगितले ना, अतिक्रमण करतायत त्या या आपल्या या संप्रदायामध्ये. सनातन धर्माचं सांगून गेले कधीपासून. मग पण आता हे झालं, हे जरी झालं, पण याची पुढचं मी सांगायला पाहिजे. काही हा एवढा परमाचा नाही, ही फक्त काय आहे, तुम्हाला अनुभूती आणून दिलेली. जसं तुम्ही आंबे घ्यायला गेलात, आंबे गेल्यानंतर तर मी विचारतो गोड आहेत का, तो काय तुम्हाला देतो? मग शॅम्पल गोड लागला तुम्ही वा चांगला आहे आणि चला घरी. गोड लागला तर घेतात ना. शॅम्पल फक्त टेस्टिंग आहे. आता हे फक्त जे बहिर्मुख झालेलं तुमचं मन आहे, ते फक्त अंतर्मुख करण्याची एक क्रिया आहे. ही क्रिया आहे. इथे थांबू नये, हे सुद्धा नाही. हे फक्त साखरपुडा असतो. साखरपुडा म्हणजे लग्न आहे का? पण साखरपुडा झाल्याशिवाय लग्न होतं का? जरी समजा कशी तरी वेळ असेल, तर ज्या दिवशी लग्न असतं तर अगोदर काय करावं लागतं? साखरपुडाच महत्वाचा आहे. आता तसं या ठिकाणी सुद्धा हे झालं, ही अनुभूती झाली, ही बहिर्मुख दृष्टी अंतर्मुख केली त्यांनी, म्हणून ही क्रिया झाली. जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होत नाही, अंतर्मुख आणि चिंतनाने अंतर्मुख होतं, हे नाम मिळत नाही. या नामासाठी लोक पैसे देऊन सुद्धा मिळत नाही हे नाम. पण आता देव घ्या कोणी आईचा आला घर पुसून नाही विचार करतो. बरेच लोकांना प्रवचन ऐकून वाटतं, इच्छा होते आपण हे घ्यावं. त्यांना म्हणलं का हो, नाही विचार करतो आम्ही. एक मित्र होता माझा, घ्या ना, एवढे लोक घेतात हे. कारण की इथं हा मार्ग इथं पुण्याने मिळतो, आईवडिलांच्या पुण्याने मिळतो. एक तर स्वतःच्या पुण्याने मिळतो. तिसरी गोष्ट इथं संगतीने मिळतो, मित्र परिवाराच्या. अशा तिसरं चौथं साधन नाही ते. या 3च मार्गाने हे नाम मिळू शकतो. पण तो आता एवढं संगतीत आलेला आहे. संगतीत होता ना, म्हणजे त्याचं पुण्य नव्हतं, त्याच्या आईवडिलांचं पुण्य नव्हतं. पण संगती आल्यामुळे त्याला म्हटलं घे. तो म्हणे विचार करतो. काय करतो? विचार करतो. बाबाला सांगितलं, म्हटलं बाबा माझा लई जीवलग मित्र आहे हो,
त्यांनी माळ घालावी, मंत्र घ्यावा असं मला वाटतं. पण तो म्हणतो विचार करतो. कुठे बाबा ये भाऊ इकडे ये. बसलो बाबांकडे. बाबा म्हणजे तुला एक गोष्ट सांगतो. काय गोष्ट सांगतो म्हणे, एक जणाला परमार्थाची लय आवड होती. जसं तू आता आला ना, माळकरी नाही आहे तू, पण तू आला ना म्हणजे तुला आवड आहे म्हणून आला ना. तशी एक जणाला लय आवड होती परमार्थाची. कीर्तन ऐकायला जायचा, प्रवचन ऐकायला जायचा. आणि कीर्तन प्रवचन होतं त्याला असं ऐकायला भेटायचं, जर नद्यांचं स्नान केलं, जसं गंगेचे, यमुनेचे, गोदावरी या ज्या अशा नद्या आहेत, पवित्र नद्या आहेत, या पवित्र नद्यांचं जर स्नान केलं तर पुण्य भेटतं. पण त्याची परिस्थिती गरिबी होती. तो आज जर कामाला गेला तर संध्याकाळी चूक भेटायची. काय करावं काय करावं. पण त्याला एका दिवशी कीर्तनातून असं ऐकायला भेटलं, त्याला कीर्तनातून असं ऐकायला भेटलं, जर समजा तुम्हाला अनेक नद्यांचं स्नान करता नाही आलं, सर्व नद्या जाऊन कुठे भेटतात. जर तुम्ही समुद्राचं स्नान केलं, तुम्ही समुद्राचं स्नान केलं तर तुम्हाला काय होईल म्हणे, पुण्य मिळेल म्हणे. तू म्हणे अरे आपला शेजारीच म्हणे तुझा टँकर जातो म्हणे, ड्रायव्हर आहे आपल्या शेजारी, सकाळी जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतो म्हणे. एक दिवस आणि एक रात्र. विचारू म्हणे आपण. विचारलं त्याला, भाऊ पण तुम्ही मुंबईला जातो म्हणे, मला समुद्राचं स्नान करायचं. चला मला कुठं डोक्यावर न्यायचं तुला म्हणे, सकाळी ये म्हणे. सकाळी गेला त्याच्याकडे, बसला. सकाळी गेली, संध्याकाळी गाडी तिथे गेली. आणि तो म्हणे मग आता मला सकाळी आंघोळीला, नाही संध्याकाळी गेला, संध्याकाळी गाडी गेली दुधाची भरून, सकाळी तिथे गेला. त्याला तिथं चौपाटीवर सोडून दिलं, आंघोळ कर, मी तुला टँकर खायला जातो, घ्यायला येतो, आपण सकाळी जाऊ म्हणे. संध्याकाळी जाऊ. गेला, सकाळी गेला, सकाळी आता सकाळी ती फिरणार, चौपाटीवर फिरणार ती गर्दी होती. हा गेल्या कपडे कुठे काढले, 2 जण होते ते पाहत होते. त्यांनी कपडे काढलेले बसला होता. हा काही बरं वाईट जीवाचं करायला आला कोणा तो. ते काय म्हणाले की बावड्याने असं कडे आंघोळीला आला असं. ते गेले निघून. 4 वाजता परत आले ते फिरायला. आता तर बसले. यांची निश्चित खात्री झाली, हो ना हो याची हिंमत काही होत नाही. पण हा काहीतरी बरं वाईट करायला आले, जीवाचं बरं वाईट करायला आलेला आहे. गेला. आता गेल्यानंतर ते म्हणे, भाऊ अरे कोणाच्या घरी भांडण होत नाही म्हणे, भांडायला लागत असतं, अमुक असं टमुक असतं. 2-4 दिवस राग आला तर 2-4 दिवस गावाला निघून जायचं. पण असं जीवाचं आहे पण नको, अहो आयुष्य कोणाला भेटतं का, अमुक अमुक टमुक असे बोलायचे. ते म्हणे अरे मला बोलायची संधी द्या ना, तुम्हीच बडबड करतायत म्हणे, मी काय येऊ द्यायला आलो का म्हणे. अरे पण तू सकाळपासून बसला आहे ना, कशाला आला म्हणे. मग आंघोळ करायला. जे म्हणे मी अहो या लाटा बंद होतील ना तेव्हा आंघोळ करता येईल ना, मी विचार करतोय म्हणे, या लाटा बंद होतील तेव्हा आंघोळ करतो. तशी तू तुझी गंमत नाही म्हणे, विचार करतो असा बोलला होता ना. हा विचार आहे, लाटांमध्ये आंघोळ करावं लागते, लाटा बंद होत नाही. लाटा बंद होत नाही. मग बरेचसे लोक वाटतं आपण करू पण ते लाटाच मोजत बसले, ते लाटा काही बंद होणार नाही. सांगायचं तात्पर्य याच्यातच या गोष्टीचा हे करायला पाहिजे. सांगा अनुभव जर घ्यायचा असेल तर आज लोकांना दृश्यातला अनुभव पाहिजे. पण दृश्यातला अनुभव येत नाही असं नाही आहे, पण आम्ही त्याच्यावर तुम्हाला का बरं सांगत नाही. दृश्यामध्ये सुद्धा भगवंत साहेबच होतो. अरे विचार करा, साधं तुम्ही लग्न झाल्यानंतर एकच वेळी नाव घेतलं आणि हार घातला तर सर्व इस्टेटची मालकीण झाली ना. हा आता सांगा तुम्ही, जर देव सोयरा केला, आपण देव जोडला. अरे आमच्याकडे तर पूर्वी गावरान बोरं होती, त्याच्यावर कलम करून मोठमोठे बोरं यायला लागले. आंबे हापूस पायरी लंगडा हे कलम केला पण जोडायला पाहिजे ना. तसा देव जोडता यायला पाहिजे. सुख पाहिजे असेल तर देव जोडता यायला पाहिजे. आणि ते देव जोडण्याची रीत जी आहे ती साधू संतांकडे आहे. साधू संत हे बाहेरून तुम्हाला काय ओळख येते माणसं. ते वर्तन जशी देई त्या काळामध्ये साधू संत ओळख आले नाही. आता तरी ओळख येते का. पण सद्गुरू इतकं महत्त्वाचं जीवनामध्ये, इतकं महत्त्वाचं आहे. पण एक गोष्ट असेल, ते शब्द आहेत ना, ते शब्दाकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्या नामामध्ये आता हे ताई आहे ना, बघा तुम्ही, तो आनंद त्यांना, तो आनंद आपल्या बाहेरून चिन्ह वेगळं दिसतं, पण त्यांना जो आनंद होतो तो त्यांना. आणि ह्याच होणं सुद्धा आहे ना,
हे असं होत नाही बरोबर भजन. याला जीव तोडून कारण की सर्व विषय जेव्हा बंद होते, सर्व विचार जेव्हा बंद होतात, तेव्हा हे अशी क्रिया होती, हे अनुभव होतो. देव भेटणं एवढं अवघड नाही. देव प्राप्तच आहे. सांगा तुम्ही, देव नाही इतकी सुद्धा जागा रे काय म्हणे, सर्व सांगता का नाही? सर्व महाराज सांगतात, विठ्ठल जळी सळी भरला, रीता ठाव नाही होत. पण आपण अंतर्मुख न झाल्यामुळे जे अद्वैत कुसरी म्हणजे मार्ग, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत मार्ग कोणी जात नाही. आता ही क्रिया झाल्यानंतर हे दुसरं जे काही येतो क्रिया आपण तो म्हणजे महाभारताला बोध देतो, त्याचं चिंतन ज्या पद्धतीने करायला पाहिजे, ते कशासाठी आहे, कुठे आहे, काय आहे, आणि ते यासाठी साधू संतांचं 2-2 वर्षांतर भेट घेतात, तसं काय करणार. पण आता आपल्या विज्ञानामुळे याच्यामुळे होते म्हणा, विज्ञानामुळे होते, या मोबाईलमुळे होते. पण जर असं कारण चार्जिंग आहे आणि तुम्ही असं किती ग्रंथ वाचा, गुरुच्या मुखातून जर फलद्रूप होईल. गुरुच्या आज सांगा तुम्ही, पिंपळाचं झाड कशाने उगतं? तुम्ही डायरेक्ट पिंपळाचं बी लावून उगत नाही, उंबर उगत नाही. पक्ष्याने जर खाल्लं आणि त्याच्या विष्ठेतून जे उगलं ते पिंपळ आणि याचं झाड उगतं, उंबराचं. आता विज्ञान प्रगत झालं म्हणून त्यांनी आता टिश्यू कल्चरचा शोध लावला. तसं इथं कुठे विज्ञान करता, इथं संशोधनच नाही करत ना. इथं फक्त उघडामंत्र जाणार, रामकृष्ण हरी म्हणा चालू आहे. म्हणून नाही, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नाही ना, तोपर्यंत आपण रामकृष्ण हरी हा मंत्र महामंत्र आहे, तो महामंत्र आहे. जोपर्यंत तुमच्या आपल्या जीवनामध्ये सद्गुरू मिळत नाही, तोपर्यंत आपण तो मंत्र म्हणायचा. आणि तो मंत्र सुद्धा म्हणता 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 भगवंताला दया येणार, तुम्हाला योग्य सद्गुरूची वाट पडणार. हो, यासाठी म्हणून मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे? जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. आता आपल्याला पाहिजे सुख, मग आता दुःख, आपण दुःखी आहोत ना. आता तसं बारकाने विचार केला, सुखाचे आणि दुःखाचे काही गठोडे, पापाचे आणि पुण्याचे काही गठोडे दाखवा. तुमचं पुण्याचं गठोडं, तुमचं पापाचं गठोडं दाखवता नाही. मग पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे सुख, पुण्य म्हणजे सुख आणि पाप म्हणजे दुःख. मग आता आपण सुखी आहोत का दुःखी आहोत? आपण दुःखी आहोत. आता आपल्याला पाहिजे सुख पाहिजे. मग सुख कुठे आहे? तुम्हाला सांगितलं देवाजवळ आहे. सुख कुठे आहे? देवाजवळ आहे. पण तो देवाचा जो विचार जो आहे तो कुठं करायचा आहे, तर जिथं चुकला तिथं दृष्टी व्हायला पाहिजे. त्यासाठी एक दृष्टांत सांगतो. दृष्टांत हा खोटा असतो, दृष्टांत हा खोटा असतो. पण त्यासाठी सिद्धांत पटवण्यासाठी रूपक करावं लागतं. रूपक खोटं असतं ना. मग ते कसं बा, ते एक वडारी होता, खूप श्रीमंत होता वडारी, एकूण एक मुलगी होती. त्याने मनामध्ये असं ठरवलं, आपल्याला मुलगी जगामध्ये जो सर्वात श्रीमंत असेल त्याला मुलगी द्यायची. श्रीमंत कोण सांगेल भाऊ, याला विचार, त्याला विचार, त्याला विचार. त्याला वाटतं भविष्यवाल्याकडे. तो भविष्यवाल्याकडे गेला आणि त्याला विचारलं, भाऊ एकुलती मुलगी, गडगंज संपत्ती माझ्याकडे, आणि मला माझी एकुलती मुलगी जगामध्ये सर्वात जो श्रीमंत असेल, श्रेष्ठ जो असेल त्याला मुलगी द्यायची. तर ते सांग बरं भविष्य. ते म्हणे पण पैसे ठेवा ना. त्याच्याकडे पैशाचं उच झालं होतं, यांनी काढले ठेवले. त्याने आयुष्यात पाहिले एवढे पैसे, त्यात चक्कर आला. त्यांनी पण तोंडावर पाणी मारलं, त्याला सावध केला. त्याने ते पैसे आवडले. ते म्हणे जायचं काम तुमचं, सांगतो मी. सर्व जगाला प्रकाश कोण देतो? सूर्य. गेला सूर्याकडे. हा दृष्टांत ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस माझं डोकं आलं. बाबांनी ज्यावेळेस दृष्टांत सांगितलं ना, त्यावेळेस म्हटलं, बाबा आम्ही काय पावरे आहेत का? हां, आमच्याकडे पावरे लोक आहेत ना, हा शिक्षित होते ना, आम्ही काय पावरे आहेत का? बाबांनी सिद्धांत वेगळा असतो, दृष्टांतांचे घोडे सुद्धा उडतात म्हणा. समजून घे, मग ऐक ना. सूर्याकडे गेला, सूर्याला विनंती केली, माझी एकोणती मुलगी, तुम्ही जगात सगळ्यात मोठे आहात, माझी मुलगी या पत्रात. सूर्य म्हणे, हे जरी गोष्ट खरी असली, वडाऱ्याला सांगितलं, हे जरी गोष्ट खरी असली, मी मोठा आहे, पण ढग आले तर मी दिसतो का? माझ्यापेक्षा कोण मोठं आहे? मग तो ढगाकडे गेला, त्या ढगाला सांगितलं की एकुलती एक मुलगी, गडगंज श्रीमंती आहे, पण जगात जो सर्वात मोठा असेल त्याला माझी मुलगी द्यायची. मी सूर्याकडे गेलो,
पण सूर्याने सांगितलं माझ्यापेक्षा ढग मोठे आहेत, त्या आडव्याला तुम्ही दिसत. तर त्या ढगाने सांगितलं त्या वडाऱ्याला, तुम्ही सांगता गोष्ट खरी आहे म्हणे, माझ्यापेक्षा सुद्धा अजून मोठे आहेत. कोण? वारा जर आला तर माझे 3, 13, 9, 12 होतात. माझ्यापेक्षा कोण मोठं आहे? वारा. वडारी कोणाकडे गेला? वाऱ्याकडे. त्याने सांगितलं की बाबा माझी प्रत्येक मुलगी आहे आणि सर्वात जो मोठा असेल त्याला माझी मुलगी द्यायची आहे. मी सूर्याकडे गेलो होतो, सूर्याने ढगाकडे पाठवलं, ढगाने तुमच्याकडे पाठवलं, घ्या माझी मुलगी पदरात. ते म्हणे अहो घेतली असती. वारा काय म्हणतो त्या वडाऱ्याला, मी घेतली असती पण माझ्यापेक्षा मोठे. मी जर सुनामी आलेलं झाडं झुडपं सर्व इमारती उलट्या मारत्या करतो, पण दगडं काय माझ्याकडनं उडत. माझ्यापेक्षा मोठं कोण आहे? वडारी कोणाकडे गेला? दगडाकडे. त्याला सांगितली, विनंती केली, हे पण ती मुलगी आहे, या पदरात जो जगात मोठा असेल, तुम्ही मोठे आहात. मी सूर्याकडे गेलो, ढगाकडे गेलो, वाऱ्याकडे गेलो आणि त्याने तुमच्याकडे पाठवलं. या ते म्हणतात गोष्ट खरी, मी कोणाला घाबरत नाही. आणि वडाऱ्यानं जर सुटकी अशी केली, माझा भोगा होतो. मुलगी कोणाला द्यावी लागली? वडाऱ्याला द्यावी लागली. हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत असा, जिथं चुकलं तिथं दुरुस्ती व्हायला पाहिजे. चुकला आहे आपल्या चित्ताच्या ठिकाणी, आणि चित्ताच्या ठिकाणचं चिंतन सद्गुरू बदलवतो. चित्ताच्या ठिकाणचे विचार जे आहेत ते कोण बदलवतो? सद्गुरू बदलवतो. म्हणून जीवनामध्ये सद्गुरू. पण नुसतं माळ घालून आणि त्या गुरुशी जर तुम्ही वर्षी गाठ घेतली नाही तर काही मेळ बसत नाही. आणि त्याला कुठपर्यंत डिग्री मिळेपर्यंत तुम्हाला त्या शाळेमध्ये बसा. त्या तुम्ही ॲडमिशन बाहेरून घ्या हो, बाहेर पण अभ्यास तर करावा लागेल ना, कुठेतरी ट्युशन लावावं लागेल ना कुठेतरी. तसं या ठिकाणी एक डिग्री भेटली आपण सारखे नामदेव महाराज, आपण जो देव होई गुरु, म्हणजे तुझीच वस्तू तुम्ही आहात. ती डिग्री भेटली तर तुम्ही शिकवायला लागून जाणार परत. ते ज्ञान तुम्ही दुसरं सांगू शकता डिग्री मिळाल्यावर. म्हणून या ठिकाणी पहिला प्रश्न, हे सर्व कीर्तन प्रवचन नाम जे आहे ना, नामसंग कीर्तन व्हायला पाहिजे. आता ते ताई जे करत होते ती कीर्तन करत होते, त्याला कीर्तन म्हणतात. नामसंग कीर्तन साधन काही सोपे, जडतील पापे जन्मांतरी. म्हणजे ते जे काही जन्मोजन्मी जे काही झालं असेल पाप, ते सर्व जडून नामोजडी पावर आहे. बघा किती मोठी गंजी असेल त्याला एकच काढी लागते. छोटी गंजी असो नाही तर मोठी गंजी असो, तुमचं पाप कमी असो नाही ते. आता मी तुम्हाला माझं सांगितलं ना, मी खावणे ते खाल्लेलं आहे, पण याच्यामध्ये बदल होऊ शकतो. पण काय पाहिजे तुमच्यामध्ये? हिंमत पाहिजे, विचार, आणि विचारात बदल करायचा. याच्यात दुसरं काही नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला एक विनंती करतो, भगवंताचं नाम सद्गुरूकडून प्राप्त करून घ्या. शोधा आपण, विचार आपण अगोदर. चांगलं अगोदर पेमेंट नंतर काही ठिकाणी अगोदर